यांच्याबरोबर आगमन झालेलं आहे। शिवाजीराव वाघ, सुरेश भैया लोळगे, सर्वांना विनंती आहे मंचावर येताना डावीकडून वर यायचं आहे, उजवीकडून खाली जायचं आहे। सर्वांची शुभेच्छा ठिकाणी स्वीकारल्या जातील। जास्त गर्दी कृपया करू नका, पण सर्वांचे फोटो आणि शुभेच्छा ठिकाणी स्वीकारल्या जातील। तेव्हा आपण सर्वांना विनंती आहे की शिस्तीने आपण आलं पाहिजे। मेडिकल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कुटे साहेब, सन्माननीय संयोजन मंत्री राजस्थान बोर्डचे उद्योजक सन्माननीय मनोज भाऊ पवार तसेच ठाकूरजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। मेडिकल हॉस्पिटलची सर्व टीम या ठिकाणी सर्वच मान्यवर होतं, प्रख्यात असे डॉक्टर यांचं सगळ्यांचं आगमन झालं आहे। त्यांचं शब्द सुद्धाने आयोजकांच्या वतीने अभिषेक सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातून मान्यवर आले। माजी शिक्षणाधिकारी तसेच आता भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय M.K. देशमुख साहेब तसेच प्राध्यापक पांडुरंगजी मांडकीकर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। तुलसीराजी खटके भारतीय जनता पार्टी पदाधिकारी तसेच मुक्तार शेख सरपंच, ज्ञानेश्वर माऊली जाधव, चंद्रकांतजी हिवाळे साहेब सुद्धा सहर्ष स्वागत। सर्व माझ्यावर प्रेम करणारे बंधू भगिनी, विविध संघटनेचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि बरेच, अगदी सकाळी मी मुंबईवरून 6:30 आलो तर ते 7 पासून ते संध्याकाळी 10 पर्यंत कंटिन्युअस मला जनतेने येऊन सदिच्छा दिल्या, तर सर्वांचं मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि त्यांनी जे सदिच्छा दिल्या त्यांच्या ऋणामधून परतफेड करण्यासाठी मी सतत जनतेची सेवा करेन आणि माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबासाठी, शेतकऱ्यासाठी मी सातत्यानं काम करेन। आपले आशीर्वाद हे माझ्या पाठीशी नक्कीच मला शक्ती देणार आहेत। त्या निमित्तानं परत एकदा मी सर्वांचे आभार मानतो। आता बरेच कार्यकर्ते, पदाधिकारी येऊन गेले, त्यांचे मनापासून आभार मानतो। विशेषतः आमचे फोटोग्राफर्स असतील, YouTube वाले असतील, पत्रकार बंधू असतील, सर्वच क्षेत्रातील नागरिक, व्यापारी महासंघ असेल, उद्योजक असतील, सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या। सर्वांचे मनापासून आभार आणि हा कार्यक्रम संपला असं धन्यवाद।